हा एक मीडिया आहे. पण या मीडियाच्या मदतीने आपण आग विझवतो, जसं वॉटरच्या मदतीने, स्टीमच्या मदतीने, फोमच्या मदतीने, ड्राय केमिकल पावडरच्या मदतीने, CO2च्या मदतीने हे विझवतो. पण आग विझवताना नेमकं आपल्याला कुठल्या इलेमेंटवर काम करायचं, कुठला इलेमेंट, कुठल्या प्रकारची फायर आहे त्यानुसार, कुठल्या प्रकारची फायर आहे आणि त्या फायरच्या कुठल्या इलेमेंटवर आपण काम करणार आहोत त्या इलेमेंटच्या कामानुसार मेथड काउंट होते. म्हणजे काय, आपण आत्ताच बघितलं की कधीतरी एखाद्या फायर मधली हीट कमी केली तर आग विझते, पण प्रत्येक वेळेस हीट कमी केली तरच आग विझेन असं काही नाही. मग एखादी व्हेकल पेटली तर मग आपण तिथे पाणी टाकून ती विझवू शकतो, पण तसं होत नाही. त्याला आपल्याला माती किंवा वाळू वापरावी लागते. का बरं? ती फायरचा एक स्वतःचा क्लास आहे, त्या फायरचं एक स्वतःचं अस्तित्व आहे, ती फायर एक स्वतःची कॅरेक्टरिस्टिक काउंट करते. म्हणून प्रत्येक आग ही एका पद्धतीने विझत नाही. महत्वाचा मुद्दा समजून घ्या. पद्धत, मेथड, पद्धतीचा इंग्लिश शब्द आहे मेथड. प्रत्येक प्रकारची आग म्हणजे सर्व प्रकारची जी आग, माणूस पेटला, मटेरियल पेटलं, सॉलिड पेटला, लिक्विड पेटलं, गॅसेस पेटलं, काही पेटतं, ते सगळं जे पेटतं ते जर आपण एकच काउंट केलं, ही आग आहे, आणि या सगळ्या आगीला किंवा या सगळ्या फायरला आपण पाण्यानेच विझवण्याचा प्रयत्न केला तर जमणार नाही. का बरं? तर प्रत्येक आगीचा एक स्वतःचा कॉन्सेप्ट आहे आणि त्या कॉन्सेप्टनुसार तिथला कुठला तरी एक घटक आपल्याला कंट्रोल करायचा असतो, आणि तो कुठला घटक कंट्रोल करायचा हा तिथील परिस्थितीवर आणि तिथल्या फ्युएलवर डिपेंड आहे, म्हणजे तिथल्या मॅटरवर डिपेंड आहे. कुठली मॅटर? पण तिथली ऍटमॉस्फेरिक मॅटर, तिथला जो मॅटर पेटतो तो, अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल, ह्याच्यावर डिपेंड आहे. लेट हॅव अ एक्झाम्पल. मेटल पेटलं, स्टील पेटलं, एखाद्या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये आग लागली, ठीक आहे, इतर मटेरियल पेटून गेलं, पण आता अशी वेळ आली की तिथलं स्टील पेटलं. आता स्टील पेटल्यावर तुम्ही काय वापरणार? पाणी. किती पाणी वापरणार सागर? स्टील पेटलंय, तुम्ही त्यावर पाणी टाकलेलं पाणी टाकून तुम्ही किती टाकणार? पहिली गोष्ट. आणि पेटलेलं स्टील पाण्याने विझणार नाहीच आहे, किंवा विझूही शकतं, पण किती अंशात विझेल? त्या पाण्याचं काही मायक्रो सेकंड मध्ये वाफेत रूपांतर होऊन ते निघून जाईल. त्याला पाण्याने तिथे टिकाव धरणं गरजेचं आहे, इन द सेन्स ऑफ पकड धरणं गरजेचं आहे. मग तुम्ही कितीही पाणी वापरलं तर त्याचा उपयोग होणार नाही. मग आपण कार्बन डायऑक्साईड वापरला नाही, तो तर आपण इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी वापरतो. काय करणार आहे कार्बन डायऑक्साईड वापरून? ऑक्सिजनची कमतरता तयार करणार आपण तिथे नाही. मग त्याऐवजी आपण दुसरं काय वापरलं? फोम वापरला. आता फोम त्या मेटलवर टाकल्यावर तो स्टीम मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. हा झाला मेटलच्या फायरचा इश्यू. आपण दुसरं घेऊ, पेट्रोल पेटलं, काय टाकणार? पाणी, ड्राय केमिकल पावडर. बरोबर, एक पर्याय बरोबर. पाणी तर आपण टाकून उपयोग होणार नाही, काही क्षणासाठी विझेल आणि ती पाणी बॉटलला जाईल. ड्राय केमिकल पावडर टाकली, ती त्या पेट्रोलमध्ये मिक्स होईल असं वाटत नाही तुम्हाला? भिजून असा मिक्स होऊन जाईल, काही क्षणापुरतं टिकल. बरोबर. DCP आपण एक पावडर वापरला असं थोड्या वेळ धरू. फोम तर एक कॉमनली फोम आपण वापरतोच. अजून काय? आपण कार्बन डायऑक्साईड वापरून उपयोग होईल का? अजून बोला तुम्ही. माती. मग आता तुम्हाला असं वाटत नाही का? एक्सलंट आन्सर दिलं तुम्ही, पण तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही माती जर मिक्स केली, तुम्ही अजून काय बोलले होते याच्या अगोदर? फोमच्या अगोदर ड्राय पावडर मिक्स केली, तर ते जे मटेरियल आहे बेसिकली आग तर विझेल, पण ते आपल्या कामाचं राहील का? टनाने पेट्रोल आहे असं समजा, ते पेटलंय, ते आपल्याला विझवायचंय, विझवू शकतो आपल्याला गॅरंटी पण तुम्ही तिथे माती वापरली, DCP म्हणजे एक प्रकारे एक फायर विझवण्यासाठी ज्या फायरमुळे खूप मोठा धोका होणार होता तो कंट्रोल देखील करू शकतो, पण तो विझवता आपला तेवढा लॉस तर होणारच. एक सेफ्टीचा पर्सन म्हणून तुम्हाला सगळ्याच गोष्टींचा विचार करायचा, इश्यूच नाही. तुम्हाला ती आग विझवणं प्राईम उद्देश आहे, यात काही शंका नाही, 100%. पण त्याबरोबर तुम्हाला थोडा बाकीचा पण विचार करणं गरजेचं. मग आपण फोम वापरले, का बरं फोम वापरले? मेटलवर का बरं ड्राय केमिकल पावडर वापरतो? ही DCP पावडर आहे ना, केमिकल पावडर, ही जेव्हा मेटल पेटतो त्याच्यावर आपण टाकतो ना, ती काय करते माहितीये का? ती त्यावर तग धरून राहते, साठून राहते.
आउट करते, कॉन्टॅक्ट आउट करते, उष्णताच ठेवते, पण आग लागण्यासाठी जरी असते होत नाही. जी फायर लागायला पाहिजे त्याच्यात आणि मेटलमध्ये ती असते, धड ती पेटत पण नाही, धड ऑक्सिजनचा पण कॉन्टॅक्ट होऊ देत नाही, धड मेटलला विझवलं असं तीही म्हणत नाही, उष्णता तर असतेच. पण ज्या बाकीच्या गोष्टी ऑक्सिजन, फ्लेम याच्याशी कॉन्टॅक्ट होऊ देत नाही. आणि असं नाही ना की पावडर संपते, टिकावच धरून राहते, त्यावरच थांबते. मग तिथे फोमही चालत नाही, वॉटरही चालत नाही. इकडे वॉटरही चालत नाही, माती पण चालत नाही, फोम डीसीपी पावडर पण चालत नाही, तिथे फोमच वापरावा लागतो. हे म्हणजे काय माहिती सागर, त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला कुठली पद्धत वापरायची. ओके, आपल्याकडे पुढे सगळे मीडिया पडलेले, स्टीम आहे, तुम्ही जिथे कामाला जाल तिथे सगळ्या प्रकारचे एक्सटिंग्विशर, फायर टेंडर, सगळी पद्धत अवेलेबल आहे तिथे, सगळं आहे, तुम्हाला फक्त उचलायचं. आणि आग लागली पेट्रोलला. आता पेट्रोलला आग लागल्यानंतर तुम्ही गेलात, पाण्याचं एक्सटिंग्विशर वापरलं, तुम्ही गेलात CO2चं एक्सटिंग्विशर वापरलं, तुम्ही गेलात तिथं डीसीपीचं एक्सटिंग्विशर वापरलं, असे खूप सारे मटेरियल आहे त्याचे तुम्ही एक्सटिंग्विशर वापरले. पण एक प्रकारे काय झालं, कुठलीही फायर विझवण्यासाठी तुम्ही जेवढ्या कमीत कमी वेळेत मॅक्सिमम ऍक्शन घ्याल तेवढ्या लवकर ती फायर विझते. तुम्ही जर एवढं सारं मटेरियल वापरत बसले तर उपयोग होणार नाही. मग मी सांगितलं आज तुम्हाला इथे म्हणून तुम्ही तिथे फोम वापरणार आहे, पण आपल्याला ते नकोय. मी सांगणार मग ती फायर पेट्रोलला लागली किंवा मेटलला लागली किंवा लाकडाला लागली किंवा एखाद्या गॅसला लागली इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही इंडस्ट्रीत गेल्यावर तुम्हाला अनेक प्रकारचे मटेरियल दिसतील तिथे, खूप वेगवेगळे. तिथे प्रत्येक वेळेस हेच आहे हे मी तर तुम्हाला सांगणार नाही. त्यावेळेस तुम्हाला लक्षात यायला हवं की फायर ट्रायंगल नुसार काही क्षणातच इथे कुठल्या प्रकारच्या मटेरियलवर आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे, कुठलं त्या ट्रायंगल मधला कुठला इलेमेंट हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात इथे आगीला सपोर्ट करतो. हीट सपोर्ट करतं का, मेटलमध्ये हीट सपोर्ट करतं. विचार करा तुम्ही, मेटल ज्यावेळेस पेटेल, हे लोखंड ज्यावेळेस पेटेल तेव्हा सगळ्यात जास्त प्रमाणात तिथे काय असेल, हीट. म्हणजे तुम्हाला कुठल्या इलेमेंटवर कंट्रोल करावं लागेल, तिथल्या हीट इलेमेंटवर. जेव्हा तुम्ही पेट्रोलला आग लागेल तेव्हा तुम्हाला कुठल्या इलेमेंटवर कंट्रोल करावं लागेल, ऑक्सिजन. हीटवर तर करावंच लागेल, कॉमन आहे, पण ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट कमी करावा लागेल, बरोबर. लाकूड पेटल्यावर तुम्हाला काय कमी करावं लागेल, इटसेल्फ लाकूड. हीट कमी करा किंवा ऑक्सिजन कमी करा, पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही लाकूडच काढून घेतलं तिथनं किंवा त्याच्यावर कंट्रोल केलं तर देखील काय होऊ शकतं, उष्णता. पण आता तुम्ही जंगल पेटलेले पाहिलेले, तिथे लोक आग कशी विझवतात, फायर टेंडर नाही का, हेलिकॉप्टर. ओके, हेलिकॉप्टरने वॉटर टाकतं, तुमचं म्हणणं आहे. ओके, गुड. ओके, बरोबर. बऱ्याच साऱ्या पद्धती सागर, त्यातली एक कॉमन पद्धत जी तुम्हाला आम्हाला माहिती ती आहे पाण्याचा वापर करणे. ते फायर टेंडरने करणे, जे दुसरे व्हेकल आहे त्याच्या मदतीने करणे. पण त्या व्यतिरिक्त खरंच जंगलाची आग विझवायची असेल तर कॉमन आपण दोन पद्धती जनरली असतात. एक पार्ट करणे, जंगलाचा पार्ट करणे. मग काय, मधला जो एक एरिया आहे तो सगळ्यात बेस्ट पद्धत आहे बॉस, आगीने टक्कर देऊन विझवणे. इकडनं जर आग फायर पेटत येत असेल तर इकडनं पण फायर लावणे, ह्या बाजूने पण. पूर्वेकडनं जर आग पेटत आलेली असेल तर पश्चिमेकडनं आपण मॅन्युअली फायर पेटवणे आणि या फायरने आणि त्या फायरचा संगम होऊन ती फायर काय होईल, विझवली जाईल. दुसरी पद्धत आहे एक गॅप तयार करणे. त्या मटेरियलमध्ये जे पेटणारं मटेरियल आहे, हे मटेरियल त्याच्यामध्ये जे फ्युएल आहे तेच आपण काढून टाकलं. मग दोन पद्धतीने तीन पद्धतीने जंगलाची आग विझवली जाते. एक बेसिक पाणी वापरून, दुसरं फायरला फायर देणे. इकडच्या बाजूने जर फायर येत असेल तर इकडच्या बाजूने फायर देणे. मग काय होतं, तिकडनं जे जळत येणार आहे तेवढी जागा पण एम्प्टी होते आणि ह्या फायरचा आणि त्या फायरने विझवली जाते. तिसरी पद्धत मध्ये स्पेस तयार करा. आपण ऊस वगैरे पेटल्यावर बघा कट लोटून घेतो, ती एक पद्धत आहे. ह्या बेसिक पद्धत बोललोय आपण, मीडिया बोललो का बघा. पाण्याने जेव्हा आग विझवायची तेव्हा आपण कुठली पद्धत वापरली, कुलिंगची. मीडिया काय वापरला, पाणी. सिंपल. म्हणून फायर ट्रायंगल हा आपल्याला कशासाठी मदत करतो हे लक्षात ठेवा. तुम्हाला इंटरव्ह्यूला नक्की विचारलं जाईल, टेल मी अबाउट फायर ट्रायंगल. डू यू नो फायर ट्रायंगल? फ्युल, ऑक्सिजन, एवढंच.
एवढं साधं सिंपल ऑक्सिजन आन्सर आहे. सर फायर ट्रायंगल इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ फ्युएल, ऑक्सिजन अँड हीट. मग ते विचारतील वाय वी लर्न फायर ट्रायंगल, तुम्ही का शिकलात फायर ट्रायंगल, आपण का अभ्यासतो फायर ट्रायंगल. तेव्हा तुम्हाला उत्तर द्यायचंय फायर ट्रायंगल और फायर टेट्राहेड्रॉन इज नथिंग बट द एलिमेंट विच वी मस्ट नो. These element is responsible for fire, and with the help of fire triangle or tetrahedron, we are able to understand that which element is more aggressive in given fire. कुठला एलिमेंट हा खूप जास्त अग्रेसिव्ह आहे ज्याच्यामुळे ही सदर फायर लागलेली आहे. कुठला एलिमेंट असा आहे ज्याच्यावर आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. असा कुठल्या एलिमेंटवर आपण आघात केला आणि त्याची कमतरता केली तर आग विझली जाईल. म्हणून फायर ट्रायंगल हा एलिमेंट पण सांगतो आणि फायर ट्रायंगल आपल्याला कुठला मीडिया आणि मेथड वापरायची आग विझवण्याची हे पण सजेस्ट करतो. तुमच्या लक्षात येते कुठली मेथड, मग ती मेथड स्टार्वेशनची आहे, कुलिंगची आहे, इनहिबिशनची आहे हे सांगायची, हे ठरवण्याचं काम, आणि त्या मेथडनुसार कोणता मीडिया वापरायचा हे ठरवण्याचं काम जे आपण करतो ते कुणाच्या बेसिसवर, फायर ट्रायंगलच्या बेसिसवर. गिव्हन फायर मध्ये कुठला एलिमेंट हा मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह काम करतोय हे उत्तर आहे सागर. इंटरव्ह्यूला गेल्यावर मॅक्सिमम लोक हे रिजेक्ट होण्याचं कारण लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. त्यांना विचारलं जातं व्हॉट इज फायर ट्रायंगल, दे सेड heat, fuel and oxygen. No, basically you have to answer that. Sir, fire triangle is a triangular structure of element of fuel, oxygen and heat, which said to us that for any given fire, कुठल्याही फायर साठी these three elements, that is fuel, oxygen and heat are important. In that, fuel is nothing but the type of material class type of A, that is solid or liquid or gas or metal. These are the material, that is fuel, which is considered under first element of triangle. Then second element is oxygen, which is readily available in our atmosphere, and third element is heat. We consider fire triangle to understand the element of fire, and we learn and understand fire triangle to understand which element we have to control to extinguish fire. कुठला एलिमेंट आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे ही आग विझवण्यासाठी. मग आपल्याला जर एलिमेंटच माहित नसेल, गिव्हन फायर किंवा फायर मधील एलिमेंटच माहित नसेल तर आपण आग कशी विझवणार. मग तो म्हणे, इंटरव्ह्यू घेणारा म्हणे सिद्ध कर हे कसं बोलतोय तू. लक्षात ठेवा सागर, आपला इंटरव्ह्यू हा कुठल्या दिशेला न्यायचा हे आपण ठरवतो, इंटरव्ह्यू घेणारा नाही, इंटरव्ह्यू देणारा. त्याने आपल्याला फायर ट्रायंगल विचारलं होतं, आपण त्याला फायर ट्रायंगल मध्ये 3 एलिमेंट सांगितले आणि आपण जर तिथेच थांबलो असतो तर तो टेट्राहेड्रॉन कडे वळाला असता. तुम्ही काय केलं, फायर ट्रायंगलचे 3 एलिमेंट सांगितले आणि त्या 3 एलिमेंटमुळे आपल्याला काय कळालं की कुठलीही फायर लागण्यासाठी ह्या 3 एलिमेंट जबाबदार आहे. आणि हे एलिमेंट कसे आहे, फ्युएल जर तुम्ही म्हटले तर लाकूड येऊ शकतं, फ्युएलचा जर विचार केला तर द्रव येऊ शकतं, दॅट इज लिक्विड येऊ शकतं. तुम्ही फ्युएलचा विचार केला तर वायू पण येऊ शकतं, वायू पण फ्युएल आहे, मेटल पण फ्युएल आहे, हीट एक एलिमेंट आहे आणि ऑक्सिजन एक एलिमेंट आहे. मग ह्या फायर ट्रायंगलच्या मदतीने आपल्याला कुठलीही सदर आग कुठल्या एलिमेंटच्या जास्त प्रभावामुळे आहे हे कळतं. बेसिकली ह्या फर्दर किंवा ह्या सदर आगीमध्ये एलिमेंटच कुठला मॅटर करतो, आग लागण्यासाठी कुठला एलिमेंट मॅटर करतो, हीट मॅटर करतो की ऑक्सिजन मॅटर करतो की फ्युएल मॅटर करतं, हे सांगण्यात किंवा समजण्यासाठी मदतच आपल्याला ट्रायंगल किंवा टेट्राहेड्रॉनने केली. आता ते विझवण्यासाठी कुठल्या एलिमेंटवर आपल्याला कंट्रोल करायचं हे देखील आपल्याला कुणामुळे कळालं, ट्रायंगलमुळे. मग आता तो बोलला हे सिद्ध करा. सर सिंपल गोष्ट आहे, हे सिद्ध करणं काही खूप अवघड नाही. सपोज सर सॉलिड क्लास, ए क्लासची जी फायर आहे सॉलिड, ती फायर तो क्लासची फायर आहे. आता त्या क्लासच्या फायरमध्ये ती कुठेही लागू शकते सर, ती घरात लागू शकते,
ती जंगलात लागू शकते, ती शेतात लागू शकते, एखाद्या कन्स्ट्रक्शन साईटला लागू शकते, कारण तिथे काहीही पेटेल. मग अशा वेळेस सर आपल्याला ऑक्सिजनवर कंट्रोल करता येणार नाही. का? तर ऑक्सिजन रायडिली सगळीकडे अवेलेबल आहे. काही कंट्रोल करता. जंगलाला आग लागली, उसाला आग लागली, एखाद्या कन्स्ट्रक्शन साईटला ओपन आग लागली, तर ऑक्सिजन आपण कंट्रोल करू शकत नाही. मग एक कॉमन गोष्ट लक्षात आली, ऑक्सिजन नावाचा जो इलेमेंट आहे सर, तो काय आपण इथे कंट्रोल करू शकत नाही. दुसरा आला हीट. आता हीट जर कंट्रोल करायचं म्हटलं तर एवढी मोठी कन्स्ट्रक्शन साईट आहे, एवढं मोठं उसाचं शेत आहे, ज्यामध्ये एवढं मोठं लाकडं पेटलेले आहेत जंगलात, यामध्ये हीट आपण तर तेवढ्या प्रमाणात कमी करू शकत नाही. मग आपण बेसिकली इथे काय कमी करू शकतो? जे मटेरियल पेटलेलं आहे, जे मटेरियल पेटतं आहे, त्या मटेरियलची आपण कमतरता करू शकतो. मेटलवर लाकडावर आपण कमतरता करू शकतो. तिथे असणारं जे प्लास्टिक मटेरियल आहे त्यावर आपण कमतरता करू शकतो. जे पेटणारं काच वगैरे आहे ती आपण कमी करू शकतो. तुमच्या लक्षात येते?